नमस्कार. सध्या भारताकडे स्वतःबद्दल जी काही माहिती आहे ना, ती तब्बल 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. पण आता 2027 मध्ये होणारी जनगणना हे सगळं चित्र बदलणार आहे. आज आपण हेच पाहणार आहोत की ही जनगणना भारताच्या भविष्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे आणि ती नक्की कशी होणार आहे. चला सुरू करूया. सुरुवात एका सोप्या प्रश्नाने करूया. जरा विचार करा, भारताची शेवटची अधिकृत जनगणना म्हणजेच देशाचा एक तपशीलवार फोटो शेवटचा कधी काढला गेला होता? आणि उत्तर आहे 2011. हो, अगदी बरोबर. याचा अर्थ काय होतो? तर ज्या माहितीच्या आधारावर आज आपल्या देशाचं सगळं नियोजन चाललंय, ती माहिती विचार करा, तब्बल 1.5 दशकाहून अधिक जुनी झालीय. आणि या काळात भारत कितीतरी बदलला आहे. त्यामुळे आज देश चालवण्यासाठी जो डेटा वापरला जातोय तो खूपच कालबाह्य झालाय आणि म्हणूनच ही जनगणना अत्यंत आवश्यक आहे. आणि होणारा बदल फक्त आकडेवारीत नाहीये, तर ही संपूर्ण प्रक्रियाच पूर्णपणे आधुनिक होते आहे. ही असणार आहे भारताची पहिली डिजिटल जनगणना. ही जनगणना खरंच अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. हे फक्त एक अपडेट नाही, तर संपूर्ण प्रक्रियेचं आधुनिकीकरण आहे. एक, ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल. 2, पहिल्यांदाच लोकांना स्वतः आपली माहिती भरण्याची सोय मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2021 मध्ये कोविडमुळे जी जनगणना होऊ शकली नाही, ती आता अखेर पार पडेल. मग ह्या नवीन जनगणनेतून काय दिसेल? खरं सांगायचं तर एक पूर्णपणे नवीन भारत. कारण जो जुना नकाशा आपल्याकडे आहे तो आता तितकासा अचूक राहिलेला नाहीये. म्हणजे बघा, एका बाजूला आहे 2011चा भारत, ज्याची माहिती आता खूपच जुनी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आहे आजचा भारत, जो प्रचंड वेगाने झालेल्या शहरीकरणामुळे आणि प्रशासकीय बदलांमुळे पूर्णपणे वेगळा दिसतो. आकडेवारी बघितली ना की हे बदल अगदी स्पष्ट दिसतात. म्हणजे बघा, 2011 पासून आपल्या देशात तब्बल 144 नवीन जिल्हे आणि 1102 नवीन उपजिल्हे तयार झालेत. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की देशाची प्रशासकीय रचना किती मोठी आणि खरं तर किती गुंतागुंतीची झालीय. आणि हा बदल फक्त प्रशासकीय नाही. देशातल्या गावांची संख्या 1000पेक्षा जास्त कमी झालीय, तर दुसरीकडे सुमारे 1775 नवीन शहरं उभी राहिली आहेत. यात काही अधिकृतपणे घोषित केलेली वैधानिक शहरं आहेत, तर काही शहरांसारखी वाढलेली जनगणना शहरं आहेत. हा बदल भारताचा ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारा प्रवास एकदम स्पष्ट करतो. याचा सरळ आणि सोपा अर्थ हाच आहे की भारत खूप वेगाने शहरी होत आहे. आणि या मूलभूत बदलाची अचूक नोंद घेणं हे या जनगणनेचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. बरं, एवढा मोठा बदल डिजिटल पद्धतीने होणार आहे, पण ही प्रक्रिया नक्की काम कशी करेल आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपला डेटा कितपत सुरक्षित राहील? ही जनगणना 2 मुख्य टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा, ज्यात घरांची यादी केली जाईल, तो एप्रिल ते सप्टेंबर 2026 या काळात पार पडेल. आणि मग दुसरा टप्पा, ज्यात प्रत्यक्ष लोकसंख्या मोजली जाईल, तो फेब्रुवारी 2027 मध्ये अपेक्षित आहे. यावेळची सगळ्यात मोठी आणि नवीन सोय म्हणजे स्वगणना. म्हणजे नागरिक एका नवीन डिजिटल पोर्टलवर लॉग इन करून स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. हे पोर्टल 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असेल आणि माहिती भरून झाल्यावर एक गणक घरी येऊन त्याची पडताळणी करेल, जेणेकरून सगळी माहिती 100% अचूक राहील. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या डिजिटल प्रक्रियेत आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील का? ही चिंता असणं अगदी साहजिक आहे. याचं उत्तर थेट कायद्यातच दिलेलं आहे. आपला जनगणना कायदा 1948 हे स्पष्टपणे सांगतो की जनगणनेत दिलेली प्रत्येक व्यक्तीची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. मग ह्या डेटाचं नक्की काय होतं? तर ही माहिती फक्त एकत्रित स्वरूपात म्हणजे ॲग्रिगेट डेटामध्येच वापरली जाते, जी आकडेवारीसाठी आणि सरकारी धोरणं आखण्यासाठी खूप महत्त्वाची असते. आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही राज्याला, न्यायालयाला किंवा अगदी माहितीच्या अधिकाराखाली सुद्धा दिली जात नाही. या संदर्भात एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातीय गणनेची पद्धत नेमकी काय असेल यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्या आकडेवारीचा आणि प्रक्रियेचा देशावर आणि आपल्या सगळ्यांवर नक्की काय परिणाम होणार आहे?
हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की जनगणना म्हणजे फक्त लोकांची संख्या मोजणं नाही आहे. तर हा चक्क आपल्या देशाच्या भविष्याचा एक आराखडा आहे. याच माहितीवर आधारित राजकीय मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरवल्या जातात. सरकारच्या कल्याणकारी योजना नक्की कुणापर्यंत पोहोचायला हव्यात हे ठरतं. देशभरात लोक कुठून कुठे स्थलांतर करत आहेत याचं खरं चित्र समोर येतं. आणि शहरं कशी वाढत आहेत हे समजून भविष्यातल्या सोयीसुविधांचं नियोजन करता येतं. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. 2027ची होणारी जनगणना ही फक्त एक आकडेवारी गोळा करणारी, म्हणजे एक हेडकाउंट करणारी प्रक्रिया आहे की भारताचं भविष्य ठरवणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक घडामोड? यावर विचार करायलाच हवा.